कोहिसिव्ह डिव्हाइसेस काय आहे? इंग्रजीमधलं आहे, हे काही संगणकातले डिव्हाइसेस नाहीये. आयडेंटिफाय द कोहिसिव्ह डिव्हाइस यूज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्स काय दिलंय बघा. ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ्स. ही हॅज हावेवर अचीव्ह मोर दॅन एनी ऑफ हिज प्रेडिसर्स. बघा इथे जे हावेवर आहे ना, हे या ठिकाणी कोहिसिव्ह डिव्हाइस म्हणून वापरलेला आहे. काय आहे मग हे हावेवर? इथे काय काम करते? कॉन्ट्रास्टचं काम करते, कन्सेशनचं काम करते, ऍडिशनचं काम करते, ट्रान्झिशनचं काम करते. प्रश्न यावर आलाय. इंटरेस्टिंग. बघा हे करतंय कन्सेशनचं काम. कन्सेशन म्हणजे काय? एकत्रित गुंपायचं काम करतं, दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतंय. हावेवर बघा थोडंसं समजून घेऊया. इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि तुम्हाला कामाचा सुद्धा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर वाईल इट इज मोस्ट कॉमनली यूज फॉर कॉन्ट्रास्ट. बघा हावेवरचा एक जनरल वापर जर आपण बघितला ना, आपण एक विरोधाभासासाठी वापर करतो, कॉन्ट्रास्टसाठी वापर करतो. हावेवर when used for concession it means that you are acknowledging a fact that goes against or diminishes the importance of the main point. जेव्हा त्या ठिकाणी त्याचा यूज जो आहे कन्सेशन म्हणून होतोय, त्याबद्दल इथे दिलेला आहे यूज ऑफ however for concession. बघा when however is used in this way it often follow the considered point, redirecting the focus बॅक टू द स्ट्रॉंगर मेन आर्ग्युमेंट. म्हणजे मेन आर्ग्युमेंट जे आहे ना त्याला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी, त्याला भरीस घालण्यासाठी जे आम्ही वाक्य वापरत असतो दुसरं ते जोडताना या ठिकाणी एक कन्सेशन म्हणून हावेवरचा वापर होत असतो. जसं एक उदाहरण आपण घेऊया. बघा कन्सिडर्ड पॉइंट या ठिकाणी आहे जी की आपल्याकडे फॅक्ट आहे. समजा द फोन इज एक्सपेन्सिव्ह. आपण म्हणतो की फोन हा महाग आहे, पण आपण काय होतो हावेवर कोहेसिव्ह डिव्हाइस आपण त्या ठिकाणी वापरतो. हावेवर इट हॅज द बेस्ट कॅमेरा अँड बॅटरी लाईफ. त्याच्यात भर टाकतोय आपण की अरे ती जरी महाग असला तरी सुद्धा त्याचा जो स्ट्रॉंगर पॉइंट आहे, मेन आर्ग्युमेंट जो आहे तो त्याची बॅटरी लाईफ चांगली, त्याचा कॅमेरा चांगला